नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील भाविकांसाठी ठाणेकरांकडून विनामूल्य औषध जेनेरिक आधारचे औषधांचे ट्रक आज रवाना झाले. अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यात देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे अयोध्या नगरीकडे रवाना झाली आहे. सुमारे 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते. भाविकांना योग्य वेळी औषधं मिळावीत, त्यांची उणीव भासू नये यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आलं आहे. याचा स्वीकार करत 21 वर्षीय युवा उद्योजक जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत. आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून अयोध्येला आपण मेडिसिनचा सगळा साठा जो तिथे राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये 22 तारखेनंतर येणार 1-2 महिन्याकरता 50 लाखच्या संख्येच्या हिशोबाने लोकांची भाविकांची तिथे येण्याची शक्यता आहे. त्याच्याकरता आपल्याला आज राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून चंपकरायजी असतील, स्वामी गोविंद देवगिरी महाराज असतील, यांनी आपल्याला ट्रस्टच्या माध्यमातून निवेदन केलं आणि आपण एकमेव अशी भारतातील फार्मा कंपनी जी आज मोफतमध्ये अयोध्येला मेडिसिनचा साठा देतोय. कारण की तिथे जे पण भाविक येतील, जर का तिथे आज थंडीचं वातावरण आहे, त्यांना कधी पण पॅरासिटामॉल लागले, ॲझिथ्रोमायसिन लागले, नेसेसरी मेडिकेशन्स आज आपण ट्रक भरून इकडनं अयोध्येला रवाना करतोय. आणि मी मानेन की माझं सौभाग्य आहे, माझ्या पूर्ण जेनेरिक आधार टीमचं सौभाग्य आहे की आज आपण जे 500 वर्षानंतर राम जन्मभूमी आपण राम लल्लाच्या तिथे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज स्थापना होते. तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी आज पुढे आलो पाहिजे आणि ह्या माध्यमातून काम केलं पाहिजे. तर आज आपण पूर्ण फार्मसीची टीम असेल, आपण सगळे नेसेसरी मेडिकेशन आज फ्री ऑफ कॉस्ट अयोध्येला आज आपण रवाना करतो. किती औषधांचा साठा हा पुरवला जाणार आहे आणि कशा प्रकारचा आज त्यांनी जे आपल्याकडे डिमांड दिलं नेसेसरी मेडिकेशन 10हून जास्ती मेडिसिन जे आहेत 10हून म्हणजे त्याच्यामध्ये डायक्लोफिनेक जेल असेल, जिथे आपल्यासारखा जे पेन किलर असतं, ॲझिथ्रोमायसिन म्हणजे अँटीबायोटिक असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपण अंडर वन रूफ आज पाठवते. आणि क्वांटिटी आज आपण फर्स्ट फेज पाठवतो, ह्याच्यानंतर आपण सेकंड फेज देखील पाठवू. आणि जर का त्याच्या पुढे पण जर का नीड असेल, कारण की औषधी अशी गोष्ट नाहीये की सगळे जाऊन खाणारच असा विषय नाहीये. मी तर म्हणेन की ह्याची गरज पण नको लागू अयोध्यामध्ये, पण जर का सिनियर सिटीजन्स असेल लागली तर हे तिथे उपयोगाला येऊ. तर ह्याच माध्यमातून आपण आज पुढे येऊन हे कार्य करतो. किती दिवसाचा प्रवास असेल अयोध्येला ह्याचा 3-4 दिवस मला वाटतं ट्रकचा प्रवास राहील याचा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पोलिसांच्या सक्षमतेला सलाम. महाराष्ट्र दिनी पोलिसांनी सादर केली प्रात्यक्षिके. ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केला. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी पोलीस दलातील कमांडोंनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला झाल्यास अथवा स्कूल बसचं अपहरण केल्यावरती त्याला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायची याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी नागरिकांसमोर दाखवली. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते व कलाकार येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वानपथकांनी प्रात्यक्षिक दाखवले. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्यास माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसे करावे, दहशतवादी मारले गेले की जिवंत आहेत हे तपासणे, बॉम्बशोधक पथकाची जोखीमची प्रात्यक्षिके येथे दाखवण्यात आली. स्कूल बसचे अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याची प्रात्यक्षिके देखील येथे सादर करण्यात आली. त्याचबरोबर जनरल चिटिंग फ्रॉड, गुन्ह्यामधील बँकिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड व इतर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. वाहतूक शाखेकडून रस्ता अपघात सुरक्षा व इतर यांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अगर कोई 10 बच्चों की यहाँ पर स्कूल की किडनैप होती है, एक बार जोरदार ताली बजे. कितनी क्विक कार्रवाई यहाँ पर हो चुकी देखिए. बड़ी अच्छी कार्रवाई यहाँ पर तेज. सर ये मनोज क्या कर रहा है यार? वीडियो सर यांना प्रतिबंध केला जातो. जसं आमच्या साईड पोलिसांमध्ये 2 अधिकारी आणि 8 जवान कार्यरत आहेत. चालू वर्षात आम्ही 2023 मध्ये 40 बालकामगारची याच्यातून मुक्तता केलेली आहे बालकामगारीमधून. आणि बालविवाह देखील आम्ही रोखलेले 5 गुन्हे त्या संदर्भात आपल्या आयुक्तालयात आपण दाखल केलेले बालविवाहाचे. लहान मुलं जी 18 वर्षात झालेली आहेत त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा तपास आपल्याकडे केला जातो आणि ज्या ब्रॉथलमध्ये वगैरे मुलींना जबरदस्तीने ढकलले जाते तर त्यांची शिक्षा आपल्या कार्यक्रमात केली. 2015 पासून आपल्याकडे हे सुरुवात झाली आहे ठाणे शहरात. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर QR कोड लावण्यात आला आहे. हा QR कोड मोबाईलवरती स्कॅन केल्यावरती नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या 21 उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावरती सुमारे 2000 झाडांवर हे QR कोड लावण्यात आले आहेत. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेऊन महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारे QR कोड लावण्याचा मानस असल्याचं उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितलं. त्याचबरोबर आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेची उद्यानं अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे. त्यानुसार चला वाचवूया या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकाचा उत्साहवर्धक असा प्रतिसाद मिळत आहे. त्याच मालिकेत आता हा QR कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली. प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे QR कोड तयार करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे 2000 झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. त्या 2000हून अधिक झाडांवर हे QR कोड लावताना ते नायलॉन दोरीने बांधण्यात आले आहेत. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असं देखील संचिता यांनी स्पष्ट केलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील CP तलाव घनकचरा विभागाचे काम बंद आंदोलन. ठाण्यातील CP तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं आहे. CP तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत, मात्र अद्यापही एकही मागणी पूर्ण झाली नाही. तेथील ठेकेदारांनी अखेरीस 1 जानेवारी 2020 पासून ते आतापर्यंत रजा वेतन दिलेले नाही आहे. अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्याने आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेने पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. असं असतं, सुट्ट्यांचा पगार असतो, ज्या सुट्ट्या असतात, वार्षिक सुट्ट्या असतात त्या आपण घेत नाही. घेतल्या की त्या कटिंग होतात. त्या सुट्ट्यांचा पगार आपल्याला वन टाइम मध्ये मिळतो. तो 75% काहीतरी असतो पगाराचा. एक कामगारचा पगार तो कमीत कमी असेल 12-15 हजार रुपये, 15 पकडा. 4 वर्षापासून एका कामामध्ये 60 हजार बाकी आहे. 60 कामगार आहे.
आणि आम्ही प्रत्येक वेळी नियमानेच काम केलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण काय आज आम्हाला ही वेळ आली काही करासाठी की भरपूर आम्ही संयम बाळगला, सगळ्या गोष्टी केल्या, पण काय होत नाही. आणि आज आम्हाला तुम्ही थोड्या वेळ बघाल की आम्हाला कशा प्रकारे आज पोलीस येतील, आम्हाला अरेस्ट करतील आणि आम्ही त्या गोष्टी तयार आहोत. चला आत जाऊ. थांबा. जर आपली मागणी पूर्ण होत नाही तर आपला आत काम बंद केलं, पुढे काय असणार, काय पुढची भूमिका काय असणार? आता आमची भूमिका हीच आहे, काम बंद आम्ही केलेलं आहे. आता त्याची पोलीस प्रशासन त्याची भूमिका गाजवतील आमच्यावरती, पुढे आम्हाला अरेस्ट करू दे. इथे काय करणार? इथे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे, काम बंद केलेलं आहे. तुमच्या गाड्या खाली इथे त्या थांबवलं नाही आहेत, जर खाली होऊन तिकडे सीपीला त्या थांबवलेल्या आम्ही. सर्वप्रथम आपले धन्यवाद की आपण आम्हाला सदर प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. आपण पाहू शकता की इथे सिपी तलाव वाघवी स्टेट ठाणे येथून घंटातला वाहतुकी बाय डम्पिंगला केली जाते. हा काम मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे जून 2019 पासून आहे. जून 2019 पासून सदर कामगारांना जो वार्षिक रजेचा पगार आहे याच्यामध्ये ॲडिशनल मुद्दे सुद्धा आहेत. परंतु एक प्रथम मुद्दा जर धरला तर की 2019 पासून वार्षिक रजेचा पगार दिला ना त्यांनी. हा पगार ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो. पण सिपी तलावच्या कामगारांना वार्षिक रजेचा पगार गेली 4.5 वर्षापासून दिला नाही. आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचं काम तुम्ही बंद केलं, अचानक बंद केलं नाही. यांना 15 दिवसाची ॲडिशनल नोटीस दिलेली आहे. तर 15 दिवसानंतर आमचे मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काय तोडगा निघाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार. आणि आज सांगतात की अत्यावश्यक सेवेचं तुम्ही काम बंद करू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे. हे काम बंद करणं जर बेकायदेशीर आहे तर 4.5 वर्षापासून लेवीचे पैसे दाखवले ही कोणत्या कायद्यात? तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.